मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दारव्हा व दिग्रस परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालणारी चोरट्यांची टोळी जेरबंद, 4 गंभीर गुन्हे उघड, मुख्य आरोपी अटकेत, 1.5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। यवतमाळ दिनांक 7 जुलै 2026। दारव्हा व दिग्रस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शेतशिवारात मोटार पंप, तांब्याची वायर तसेच गोदामातील सोयाबीन धान्य चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली। या कारवाईत 4 गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी इस्लामपुरा दारव्हा येथून सापळा रचून मुख्य संशयित आरोपी मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद मुस्ताक वय 25 वर्ष याला ताब्यात घेतले। कसून चौकशीत आरोपीने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी मोटार पंप, तांब्याची मोटार वायरिंग वायर, सुमारे 4 क्विंटल सोयाबीन धान्य तसेच गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची काळ्या रंगाची मारुती सुझुकी बर्गमन मोपेड असा एकूण रुपये 1,56,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। चोरीची पद्धत, आरोपी व त्याचे साथीदार दारव्हा व दिग्रस परिसरातील शेतांची दिवसाढवळ्या रेकी करत शेतकरी नसल्याची खात्री करून रात्रीच्या वेळी शेतात घुसून मोटार पंप, तांब्याची वायर व धान्याची चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। उघडकीस आलेले गुन्हे, दारव्हा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 567/2026, दारव्हा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 442/2026, दारव्हा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 569/2026, दिग्रस पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 281/2026। या 4ही गुन्ह्यांचा तपास उघड करण्यात पोलिसांना यश आले असून इतर 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर दिनकर कायंदे, पोलीस अंमलदार सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, किशोर झेंडेकर, पवन ठवळे, अमित झेंडेकर, चालक अमित कुमरे तसेच इतर LCBच्या पथकाने केली आहे। पोलिसांचे आवाहन, शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारात रात्री किंवा दिवसा संशयास्पद व्यक्ती अथवा वाहने आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।